नमस्कार मित्रांनो. जी शेअर मार्केट मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी म्हणजे लास्ट वीकमध्ये व्हिडिओ बनवला नाही मी. कारण मार्केटमध्ये एवढी काही अशी मुवमेंट्स नव्हती. म्हणजे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये जे रेंजेस सांगितल्या होत्या त्याच्या पलीकडे काही अशी फार फार काही मुवमेंट नव्हती, म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नव्हता. ओके. पण एक मोठा गॅप ठेवणं पण चुकीचं आहे म्हणून एक व्हिडिओ बनवता होता. तर सध्या आपण जे एक मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो, तुम्ही ते बघून घ्या. त्याच्यामध्ये जे आपण रेंजेस सांगितले होते त्याचप्रमाणे सध्या मार्केटमध्ये कामकाज होताना दिसते. ओके. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा एक इथं पहिला सपोर्ट सांगितला होता आपण 22,300च्या आसपासचा. त्याच्यानंतरचा सेकंड सपोर्ट आपल्याला सांगितला होता की जवळपास 22,930च्या आसपासचा. ओके. सॉरी, 21,930च्या आसपासचा. किंवा ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेईल म्हणून आपण सांगितलं. तर निफ्टीमध्ये त्याचप्रमाणे कामकाज झालं दिसतं. आपण डे चार्ट बघतो सध्या. त्याच्यामध्ये बघितलं तर इथं कळेल की इथे एक रेड कॅन्डल जवळपास 9 मेला इथे एक रेड कॅन्डल, चांगली रेड कॅन्डल बनली की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर याच लाईनचा सपोर्ट घातला. त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल याच लाईनच्या वरती बनली आणि एक 13 मेला थोडासा एक ब्रेक डाऊन करण्याचा या जी लाईन आहे त्याच्या खालती जाण्याचा प्रयत्न केला, पण नंतर रिकवर होऊन त्यांनी परत वरती क्लोजिंग दिला. त्याच्यानंतर मार्केट परत अपवर्ड साईडला मूव्ह करताना दिसते. ओके. आता सध्या निफ्टीमध्ये पाहायला गेलो तर निफ्टीमध्ये मेन दोन सपोर्ट, परत तेच सपोर्ट आहेत. पहिला सपोर्ट आहे जो की हाच जवळपास 22,300चा हा आपला पहिला सपोर्ट आहे, प्रायमरी सपोर्ट. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट असेल म्हणजे ही ट्रेंड लाईन. ठीक आहे. जर निफ्टीला डाऊन साईड रॅली द्यायची असेल तर त्याला या ट्रेंड लाईनला ब्रेक डाऊन करून खालती एक रेड कॅन्डल क्लोजिंग द्यायला लागेल या ट्रेंड लाईनच्या खाली. तरच मार्केट मध्ये निगेटिव्हिटी किंवा मार्केट डाऊनफॉल मध्ये जाईल असं मला मी कन्सिडर करेन. ओके. आणि हे झाले दोन सपोर्ट्स आपले बेसिक. तर पहिला हा 22,300चा आणि दुसरा म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे, लोअर ट्रेंड लाईन, तर त्याचा सपोर्ट राहील. ओके. ट्रेंड लाईन आपल्याला मेजर सपोर्ट म्हणून काम करणार आहे. रेजिस्टन्सचा विचार केला निफ्टीमध्ये तर रेजिस्टन्सचा निफ्टीमध्ये इन्स्टंट रेजिस्टन्स जो आहे तो राहील जवळपास 22,670 ते 22,700च्या आसपासचा इन्स्टंट रेजिस्टन्स राहील. त्याच्या अगोदर एक मायनर रेजिस्टन्स आहे जवळपास 22,520च्या आसपास, म्हणजे लास्ट सेशनचा हाय, लास्ट डेचा हाय जो आहे तो तो आपल्यासाठी एक मायनर रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्याला जर ब्रेक केलं तर इझिली ब्रेक व्हायचे चान्सेस आहेत. त्याला जर ब्रेक केलं तर मग तो नंतरचा रेजिस्टन्स जो की आता मेन्शन केल्याप्रमाणे 22,670 ते 22,700 पर्यंत राहील. त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स राहील आपला प्रिव्हियस लाईफ टाईम हाय. ओके. तर तो राहील जवळपास 22,770 पासून 22,800. ही जी रेंज आहे, ही दोन लाईन दिसतात आपल्याला. तर या दोन लाईन आपल्यासाठी मेजर रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ओके. मग सध्या तरी ज्याप्रमाणे निफ्टीचं कामकाज चालू आहे आणि जे मार्केटमध्ये क्लायमेट आहे त्याप्रमाणे शक्यतो निफ्टी परत या लाईफ टाईम हायला टच करून परत खालती यायचे चान्सेस जास्त आहे. ओके. आणि एका रेंज मध्ये कामकाज करू शकतो जवळपास माझ्या हिशोबाने 5 ते 6 जून पर्यंत. कारण की त्याच काळामध्ये आपल्या भारतीय लोकसभेचे जे इलेक्शन चालू आहे त्यांचे रिझल्ट आहेत. ओके. जोपर्यंत कदाचित निफ्टी मार्केट एका रेंजमध्येच कामकाज करू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचं बघितलं तर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण जवळपास आपल्याच रेंज, आपण जे रेंज सांगितले ते लास्ट व्हिडिओमध्ये त्याच प्रमाणे काम करते. इथं पण आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये थोडासा फॉल आला. त्याच्यानंतर त्याने जवळपास हे जो रायझिंग वेज पॅटर्न आहे त्याच्यामध्येच ह्या लोअर ट्रेंड लाईनचा थोडासा वरती सपोर्ट घेऊन हा जवळपास 47,000चा सपोर्ट घेऊन हा परत वरती जाताना दिसतोय आपल्याला. तर सध्या जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये फर्स्ट सपोर्ट आपल्यासाठी राहील जो हा म्हणजे लास्ट डेचा जो लो आहे तो राहील जवळपास 48,000 ते 48,000, 48,060 ते 48,100 पर्यंत. आणि त्याच्यानंतर जर सेकंड सपोर्ट जर बनलं तर आपला हा लास्ट लो म्हणजे 46,980 ते जवळपास 47,000. ओके. तर हा आपल्यासाठी दोन मेजर रेजिस्टन्स म्हणून काम, सॉरी सपोर्ट म्हणून काम करणार आहेत. आणि रेजिस्टन्स जर म्हटलं तर आपल्यासाठी इन्स्टंट रेजिस्टन्स जो आहे बँक निफ्टीमध्ये तो आहे जवळपास 48,980च्या आसपासचा हा पहिला रेजिस्टन्स राहील. आणि त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स राहील आपल्यासाठी
जवळपास 49,500 आणि थर्ड रेजिस्टन्स राहील जवळपास या ही जी रायझिंग वेची जी अप्पर ट्रेंड लाईन आहे ती. ओके. किंवा प्रिव्हियस लाईफ टाईम हा म्हणजे जवळपास 50,000 हे आपल्यासाठी मेजर रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. हा, आता हे तर झालं निफ्टी बँक निफ्टीमध्ये. सेक्टर्समध्ये बरेच सेक्टर्समध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, स्विंग्स तयार होत आहेत. ओके. त्याच्यामुळं पर्टिक्युलर मी कुठल्या सेक्टरमध्ये जास्त कामकाज होईल काही मी सांगू शकणार नाही. कारण की रोज एका सेक्टरमध्ये रॅली येते आणि रोज एका त्या सेक्टरमध्ये नेक्स्ट डे त्या सेक्टरमध्ये नंतर परत एक फॉल येतो. ठीक आहे. तर विशेष सांगण्याचा एक मुद्दा म्हणजे याच्यामध्ये मी इंडिया विक्सकडे तुमचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट करू इच्छितो. तर इंडिया विक्समध्ये आपण जर बघितलं तर मागच्या जवळपास एप्रिल एप्रिल एंडच्या नंतर जर आपण बघितलं तर एक सडन स्पाइक दिसतोय. ओके. इंडिया विक्समध्ये 11 होता जवळपास मेच्या सुरुवातीला 11च्या आसपास होता, 11-12च्या आसपास. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जवळपास एक वीक वीक जरी आपण कन्सिडर केलं वीकच्या चार्टमध्ये तर बघा इथं हा पहिल्या वीकला जवळपास 14च्या आसपास होता मे मध्ये. लगेच 2 वीक मध्ये त्यांनी जवळपास 20च्या आसपास त्यांनी लेवल गाठलेली. तर याचा अर्थ असा होतो की मार्केट पॅनिक आहे सध्या. मार्केटमध्ये फिअर बऱ्यापैकी चांगला आहे. त्याचे कारण म्हणजे ग्लोबल लेवलवरचे जे काही इव्हेंट्स चालू आहेत, जसं की रशिया आणि सॉरी काय ते रशियाचं वॉर आहे. ओके. नंतर इकडं हमास आणि इस्रायल त्यांचं वॉर चालू आहे. प्लस इराणची इन्व्हॉल्वमेंट आहे मध्ये. कालचे लास्ट डेला म्हणजे कालचे रविवारी मला वाटते इराणच्या प्रेसिडेंटचा ऍक्सिडेंट झाला. ओके. तो मॅटर आहे. आणि प्लस सगळ्यात मेन म्हणजे US आणि इंडियाचे इलेक्शन्स आहेत. ओके. आणि त्यात पण इंडियाचे इलेक्शनचे जे एक्झिट पोल येत आहेत किंवा जे काही प्रिडिक्शन्स होत आहेत ते पण बऱ्यापैकी व्हेरिएबल्स आहेत. कुठेतरी असे फिक्स प्रिडिक्शन्स नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं मार्केटमध्ये बऱ्यापैकी मार्केट पॅनिक आहे, मार्केटमध्ये फिअर फॅक्टर बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे इंडिया विक्समध्ये आपल्याला ते इंडिया विक्समध्ये पण दिसतं आपल्याला. ओके. त्याच्यामुळं सध्या कमीत कमी जूनच्या फर्स्ट वीक पर्यंत म्हणजे जोपर्यंत आपल्या भारतीय लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोपर्यंत तरी थोडी सावधगिरी बाळगून मोठे ट्रेड न केले बरे किंवा ऑप्शन फ्युचरमध्ये ट्रेड न केले बरे ही माझी ॲडवाइस आहे. त्याच्यामुळे मी काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टॉक सांगणार नाही, कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्टॉक सांगितला होता आणि तो स्टॉक सांगल्यानं सडनली त्याच्यामध्ये ब्रेकआउट चांगल्या प्रकारचा चांगल्या व्हॉल्यूमनं ब्रेकआउट असून सुद्धा तो सध्या खालती आहे. ओके. त्याच्यामुळे सध्या तरी जून पर्यंत मी कुठला स्टॉक रिकमेंड करणार नाही किंवा कुठल्या स्टॉक बद्दल काही सांगणार नाही. पण जनरली मार्केटची काय सिच्युएशन आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे. अशाच तुम्हाला शेअर मार्केटच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त शक्य होईल तेवढं जास्त व्हिडिओला शेअर करा. ओके. आणि तुम्हाला जर कुठल्याही शेअर मार्केट बद्दलच्या नवीन कुठली एखाद्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर ते मला कमेंटमध्ये टाकत चला, म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सोपा पडेल. ओके. धन्यवाद. हॅव अ प्रॉफिटेबल वीक. थँक्यू.